नमस्कार, मी नरेश बोपचे सत्य व जाणून न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। गोंदिया जिल्ह्यातील आमगाव विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार संजय पुराम यांच्या प्रचाराचे 9वे दिवस असून जनतेचे भारी प्रतिसाद मला मिळत असून शेतकऱ्यांसोबत आता लाडक्या बहिणी सुद्धा आपल्या पाठीशी आहेत आणि महाविकास आघाडीने दिलेल्या योजनांमुळे जनता आनंदित आहे। त्यामुळे महायुती सरकारचे व माझे विजय मात्र निश्चित आहे, असे महायुतीचे उमेदवार संजय पुराम यांनी मीडियाशी बोलले। महायुतीच्या सरकारमध्ये अनेक असे विकासात्मक कामे झाले आहेत की ज्याच्यामुळे जनता महायुतीच्या उमेदवाराला मतदान करेल। आज आपण महायुती सरकारने शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केलेले आहे, त्याच्यामुळे शेतकरी खुश आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट 1,500 रुपये आलेले आहेत आणि त्याच्यामुळे आमच्या लाडक्या बहिणी सुद्धा शेतकऱ्यांसारखेच लाडक्या बहिणी सुद्धा खंबीरपणे आमच्या पाठीशी उभी आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितच 23 तारखेला ज्यावेळेस मतमोजणी होईल त्यावेळेस आमगाव देवरी विधानसभेमध्ये कमळ फुललेला असेल। देवरी आमगाव विधानसभा क्षेत्रात अनेक मोठे पर्यटन स्थळ आहेत, आपण त्यांच्या विकासासाठी काय प्रयत्न करणार? 2014 पासून मग कचारगड असेल, हाजरा फॉल असेल, ढासगड असेल, मांडोदेवी असेल, सिरपूर असेल, धुकेश्वरी असेल, असे अनेक पर्यटन स्थळ आमच्या मतदारसंघामध्ये आहेत। निश्चितच येणाऱ्या काळात त्यांच्या मोठ्या प्रमाणात विकास निधी आणून विकास करण्यात येणार आहे। आतापर्यंत मी आमदार असताना गोंडियन देवता पहांदी पारी कुपार लिंगो हे कचारगडला आहे, ते सुद्धा आपण त्याचा विकास आपण हाती घेतलेला आहे। हाजरा फालचा देखील विकास आपण हाती घेतलेला आहे, ढासगडचा देखील, कारण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महाराष्ट्राच्या कोण्याकोपऱ्यातून लोक येतात। खूप सुंदर असा निसर्गाचा देखावा माझ्या मतदारसंघात देवरी आमगाव सालेकसामध्ये आहे। निश्चितच आपण पर्यटनच्या दृष्टिकोनातून मोठा विकास करणार आहोत। सर, आपल्या क्षेत्रात बेरोजगारीचं प्रमाण वाढताना दिसत आहे, आपण युवक युवतींसाठी काय करू शकतो? युवक युवतींना माझं आव्हान आहे, आपण खूप शिका, मोठे व्हा, MPSC ची तयारी करा, अधिकारी व्हा, पण त्याचबरोबर ज्यांना नोकरी लागणार नाही अशांसाठी आपण MIDCच्या माध्यमातून अनेक कारखान्यांना आपण आमंत्रित करतो आहोत। आतापर्यंत 5-6 कारखाने फॅक्टरी आपण देवरीला आणलेला आहे। निश्चितच बेरोजगारांना संधी, बेरोजगारांना काम देण्याच्या दृष्टिकोनातून अजून आपण कारखाने आणि फॅक्टरी आमंत्रित करत आहोत। निश्चितच बेरोजगारांच्या हाताला काम मिळण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत। उमेदवार म्हणून जनतेला काय आवाहन करा? मी महायुतीच्या उमेदवार म्हणून समस्त जनतेला नम्र निवेदन करतो, विनंती करतो, जी चूक आपल्या हातून 2019 मध्ये झाली होती, आपण महाविकास आघाडीला, काँग्रेसला मतदान केलं होतं, ज्याला आपण मतदान केलं त्यांनी तुमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 4 आणे पाठवले नाही, परंतु मोदी साहेबांनी 12,000 पाठवले। प्रत्येकाला घरकुल देण्याचं काम आमच्या सरकारच्या माध्यमातून झालं, वीज बिल माफ झाला, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये निधी पाठवण्यात आली, निधी आली, असे अनेक योजना महायुतीच्या काळात राबवले आणि त्याच्यामुळे आपल्याला मी विनंती करतो, जो आपल्या पाठीशी उभा आहे, जो आपला ऐकतो, जो आपला काम करतो, त्यांना आपण मतदान करावा आणि म्हणून येणाऱ्या 20 तारखेला प्रचंड बहुमताने आपण सर्वांनी कमळावर बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करावा, अशा प्रकारची मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो। पण आता प्रचार यात्रा सुरुवात केलेली आहे, तर किती दिवस झाले आणि एकंदरीत मतदारांच्या आणि जनतेचा प्रतिसाद आपल्याला कसा मिळतो? माझ्या दररोज प्रत्येक जिल्हा परिषद मध्ये रॅल्या निघत आहेत, रॅलीला खूप प्रतिसाद जनतेचा मिळत आहे। विशेष करून लाडक्या बहिणींच्या अंतर खूपच प्रतिसाद मिळत आहे आणि त्याच्यामुळे हे निश्चित झालेलं आहे 23 तारखेला जेव्हा मतमोजणी होईल
तेव्हा मोठ्या मताधिक्याने या मतदारसंघामध्ये आपला विजय होईल हे आपल्याला दिसेल.